आपणा सर्वांचे लाडके आवडते पाळकसाहेब रेव्हरंट वसंतराव घोडके यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास आपण थोडक्यात बघणार आहोत. पाळकसाहेबांचे आईवडील हे मिशनरी कार्यामध्ये प्रभूची सेवा करण्यामध्ये तत्पर होते. पाळकसाहेब हे त्यांचे 2 नंबरचे चिरंजीव. एकूण पाळकसाहेबांना 6 भाऊ आणि 2 बहिणी असा हा संपूर्ण परिवार. पाळकसाहेबांचा जन्म पारगाव या ठिकाणी 6 जून 1944 रोजी झाला. पाळकसाहेब एक उत्तम शिक्षक म्हणून होते. त्याचबरोबर त्यांनी प्रभूची सेवाही केली. त्यांनी संडे स्कूलही चालवलं. प्रभूची वाचनाची सेवा करीत होते. ऐन तरुणपणामध्ये त्यांची ही प्रभूची सेवा बघून बारामतीचे मिशनरी हरिभाऊ वाघमोडे आणि केडगाव मुक्ती मिशनचे ब्रदर दांबले यांनी पाळकसाहेबांना त्यांची संपूर्ण सेवा बघून, त्यांची निस्वार्थी सेवा बघून त्यांना पुणे येथील YMCA येथे पालकीय सेवेची दीक्षा दिली. ही दीक्षा घेतल्यानंतर पाळकसाहेबांनी प्रभूची सेवा पूर्णपणे वाहून घेतली आणि या सेवेत असताना त्यांनी अनेक असे बप्तिस्मे केले, अनेक असे लग्नविधी केले, अनेक अशा दीक्षा दिल्या. त्यांनी वधूवर सूचक मंडळाची स्थापना केली आणि हे सर्व करत असताना त्यांनी वडगाव शेरी पुणे येथे सेंट पॉल चर्चची स्थापना केली. पाळकसाहेब यांचे थोरले चिरंजीव नितेश घोडके आणि त्यांची पत्नी सोनिया घोडके यांनी मागील वर्षी वसंत घोडके फाउंडेशनची स्थापना केली. पाळकसाहेब या ट्रस्टचे प्रेसिडेंट होते. आत्ता नवीन प्रेसिडेंट डॉक्टर सुरेश घोडके यांची नेमणूक झालेली आहे. या ट्रस्टमध्ये एकूण 11 सदस्य आहेत. वसंत घोडके फाउंडेशनच्या पुढील योजना याप्रमाणे आहेत. सेंट पॉल चर्च हे चर्च या ट्रस्टच्या अंतर्गत त्याचा एक भाग आहे. तसेच वृद्धाश्रम काढणे, शाळा व कॉलेज काढणे, तसेच हॉस्पिटल काढणे या सर्व योजना या ट्रस्टच्या अंतर्गत येतात. प्रभूच्या आशीर्वादाने पुढील काळात या सर्व योजना पूर्ण होत हीच प्रभूचरणी प्रार्थना. हा संपूर्ण प्रवास अतिशय मोठा आहे, परंतु आपण थोडक्यात बघूया पाळकसाहेबांचा जीवन प्रवास. चला तर आपण त्यांच्या जन्मगावी म्हणजे पारगाव या ठिकाणी जाऊया. पाळकसाहेबांचा जन्म 6 जून 1944 रोजी पारगाव या गावामध्ये झाला आणि आज आपण त्याच पारगावामध्ये आपण आलेलो आहोत की ज्या ठिकाणी पाळकसाहेबांचा जन्म झालेला आहे. हेच ते पारगाव गाव आहे आणि याच पारगाव गावामध्ये पाळकसाहेबांचा जन्म झालेला आहे. आणि आता आपण बघत आहोत की पारगावमध्ये पाळकसाहेबांचं जे घर आहे त्या घराकडे आपण आता चाललेलो आहोत. हे ते घर आहे की ज्या ठिकाणी पाळकसाहेबांचा जन्म झालेला आहे. आपण त्या घरामध्ये जाऊया आणि बघूया ते घर कसं होतं ते. 1944 सालामध्ये पाळकसाहेबांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. हे आहे घर आणि आपण आता या घरामध्ये जाणार आहोत. ज्या ठिकाणी पाळकसाहेबांचं संपूर्ण बालपण गेलेलं आहे
या ठिकाणी ते रस्त्यावर बागडलेले आहेत आणि या ठिकाणापासून त्यांची सेवेला सुरुवात झालेली आहे. आपण त्यांच्या घरामध्ये आलेलो आहोत. हे घर आपण या ठिकाणी बघत आहोत. हे असं छोटंसं सुंदरसं घर, जवळजवळ ब्रिटिश काळामध्ये हे बांधलेलं असं हे घर आहे. याच ठिकाणी बाळासाहेबांचा जन्म झालेला आहे. परमेश्वरांनी त्यांची निवड केलेली आहे आणि त्यांना सेवेसाठी परमेश्वरांनी त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे. हेच ते घर. आहोत श्रीगोंदा या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये आपण असताना पाळक साहेब काही दिवस श्रीगोंद्यामध्ये राहिला होते. तर पाळक साहेब कुठे राहत होते त्या ठिकाणी आपण ते घर बघूया. आपण यावेळेस ते घर बाहेरूनच बघूया, कारण सध्या तिथं कोणतरी राहत आहे. आपण त्यांना त्रास देऊ इच्छित नाही. तर हे संपूर्ण घर आहे. या ठिकाणी पाळक साहेब श्रीगोंद्यामध्ये राहत होते. पाळक साहेबांचं आपण जे घर बघितलेलं आहे की ज्या ठिकाणी पाळक साहेब, त्यांचे वडील, त्यांचं कुटुंब त्या घरामध्ये राहत होते. या ठिकाणी तुम्हाला जो समोर दिसत आहे हा मिशनचा बंगला आहे. आज देखील या बंगल्याला मिशनचा बंगला असं म्हणतात आहे. बरेच मोठे मोठे बंगले श्रीगोंद्यामध्ये असतील, परंतु या बंगल्याला मिशन बंगला म्हणूनच असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. पुढे आपण बघतो की या ठिकाणी चर्च ऑफ क्राइस्ट श्रीगोंदा हे चर्च आहे. हे चर्चची स्थापना जवळजवळ 1915 मध्ये स्थापना झालेली आहे. 100 वर्ष होऊन गेलेलं आहे. या चर्चमध्ये देखील पाळक साहेबांचे वडील आहेत. ते देवाची स्तुती करायची, आराधना करायचे. पाळक साहेब लहान असताना या चर्चमध्ये देखील यायचे. हे चर्च श्रीगोंद्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आज आपण ढोरजे या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये आपले प्रिय पाळक साहेब स्वर्गवासी वसंत पांडुरंग गोडके या ठिकाणी त्यांचं पूर्ण शिक्षण 1ली ते 7वी पर्यंत झालेलं आहे. आणि या 7वी पर्यंत शिक्षण झालेल्या शाळेमध्ये आज आपण या ठिकाणी असताना आपण बघूया की त्यांची शाळा कशी काय आहे, ते कोणत्या वर्गामध्ये शिकत होते, ते कुठे राहत होते, त्यांचे वडील आई वडील कुठे राहत होते, त्यांचे बंधू कुठे राहत होते, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघत आहोत. आपण जाऊया. सर्वप्रथम पाळक साहेबांचं जे 7वीचं जे शिक्षण झालेलं आहे, शेवटचं वर्ष, त्यावेळेस 7वी ही शेवटची होती आणि या वर्गामध्ये आपण या ठिकाणी जात आहोत त्या वर्गात आणि त्या वर्गात पाळक साहेबांच्या 7वीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण या वर्गामध्ये आलेलो आहोत आणि आता आपण या परिस्थिती बघत आहोत की या वर्गाची कशी झालेली आहे. जवळजवळ या इमारतीला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आपण हा जो भारताचा नकाशा आपण या ठिकाणी बघत आहोत, हा जो नकाशा आहे पाळक साहेबांच्या वडिलांनी काढलेला हा नकाशा आहे. हा त्यांच्या हाताने काढलेला नकाशा या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी पाळक साहेब लहानपणी आपल्या 7वीचं अभ्यासक्रम पूर्ण करत होते. या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे या गावामध्ये. आपण आता थोड्या वेळात त्यांच्या घराकडे जाऊया आणि पाळक साहेब, त्यांचे घर, त्यांचे वडील हे सगळं कुठे राहत होते ते आपण या ठिकाणी बघूया. हाच तो फळा आहे. या फळ्यावरती पाळक साहेब शिकत होते. संपूर्ण शिक्षण त्यांनी या शाळेमध्ये घेतलेलं आहे. तर आता आपण जाऊया पाळक साहेबांच्या घराकडे जाऊया. ही ती शाळा आहे संपूर्ण, आपण बघू शकता. जवळजवळ 150 वर्ष झालेले आहेत या शाळेला. ब्रिटिश काळामध्ये बांधलेली ही अशी शाळा आहे. हा एक वर्ग आहे या ठिकाणी. सध्या तो बंद अवस्थेमध्ये आहे आणि याच्या पुढे आता आपण पाळक साहेबांच्या घराकडे जाऊया. आपण ते बघूया. या ठिकाणी पण सर्व बोर्ड वर्ग चालू होते, पण सध्या आता त्या ठिकाणी चर्च चालू आहे. मंदिर या ठिकाणी चालू आहे. सध्या त्या ठिकाणी कुलूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते बघता येत नाही. या ठिकाणचा हा रस्ता बघा, ज्या ठिकाणी पाळक साहेबांचं लहानपण गेलं, त्यांचं घर आहे. या घरामध्ये पाळक साहेब या ठिकाणी राहत होते. आपण त्या ठिकाणी जाऊया. या ठिकाणी पाळक साहेबांच्या बरोबर जे काही विद्यार्थी होते ते विद्यार्थी या खोलीमध्ये झोपत होते, राहत होते. आणि हे आहे पाळक साहेबांचं घर. या ठिकाणी ते लहानाचे मोठे झालेले आहेत या गावामध्ये, या शाळेमध्ये. या ठिकाणी पाळक साहेबांचे वडील, आई आणि सर्व लेकरं या ठिकाणी ते राहत होते. सध्या हे बंद अवस्थेमध्ये आहेत.
आपल्याला ते बघता येत नाही. आणि या ठिकाणी आहे एक किचन आहे, संपूर्ण लेकरांसाठी या ठिकाणी जेवण तयार होतं ते. त्याचप्रमाणे ही देखील एक विहीर आहे. या विहिरीमध्ये बघा सध्याही अजूनही पाणी आहे. या विहिरीत भयंकर खोल अशी ही विहीर आहे. तर अशी ही पाळक साहेबांची आपली शाळा आहे की ज्या ठिकाणी ते लहानाचे मोठे झालेले आहेत. आत्ताच आपण बघितलेलं आहे की पाळक साहेबांचा 7वीचा वर्ग आपण बघितलेला आहे. आता याच्या पुढे आपण बघूया की पाळक साहेबांचा 1ली ते 4थी शिक्षण झालेला वर्ग कसा आहे. तर या आपण तो वर्ग बघूया या ठिकाणी. हा तो वर्ग आहे. या ठिकाणी पाळक साहेबांचं 1ली ते 4थी हे शिक्षण झालेलं आहे. आणि याच ठिकाणी पाळक साहेब बसून याच फळ्यावरती ते शिक्षण घेत होते या ठिकाणी. आणि ते या ठिकाणी शिक्षण घेऊन लहानाचे मोठे झालेले आहेत. हेच ते फळं आहेत. सध्या ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता सध्या या ठिकाणी संपूर्ण मंदिर या ठिकाणी भरत आहे. या ठिकाणी त्या शाळेचं रूपांतर आता मंदिरात झालेलं आहे. आणि हेच त्या ठिकाणी हे मंदिर आहे. यावेळेस आपण या शाळेमध्ये असताना आपल्या प्रिय पाळक साहेबांचे बंधू डॉक्टर सुरेश घोडके या ठिकाणी आहेत, माझ्याबरोबर आहेत. तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पाळक साहेबांचं बालपण कसं गेलेलं आहे. या गावामध्ये पूर्वी कुठेही शाळा नव्हती. पहिली शाळा ही जी मिशनऱ्यांनी सुरू केली ती या ठिकाणी. आणि आम्ही पहिले 5 भावंड आम्ही या इथे आणि माझ्या 2 बहिणी आणि माझा जो 8व्या नंबरचे जे बंधू आहेत सुधाकर घोडके, त्यांचा जन्मही या ठिकाणी झाला. पाळक साहेबांचं शिक्षण जसं पाळक साहेबांनी सांगितलं की 7वीपर्यंत इथे झालेलं आहे. तो त्यांचा तुम्ही वर्ग पाहिलात आणि 4थीपर्यंत शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे. आणि तो हा इथे क्लासरूम आणि आता तिथे चर्च भरत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. हा संपूर्ण कॅम्पस आमचं लहानपण इथे, म्हणजे हे प्रत्येक दगड आणि प्रत्येक इमारत हे त्याचं एक विटनेस आहे की आमचं लहानपण इथं कशा रीतीनं गेलं ते. आणि ही एकदम साधी शाळा आहे, परंतु त्या काळामध्ये ही एकच शाळाने हा एकच बंगला टाईप की म्हणजे पहिल्या प्रथम ह्याच्या पत्र्याची घरं जी बांधली गेली इंग्रजांनी ती इथे होती. बाकीची सगळी छोटी छोटी घरं असायची, भेंड्यांची घरं होती. परंतु हे जे त्यावेळेला मिशनऱ्यांनी उभा केलेलं सेंटर होतं हा कंप्लीट त्या काळाची ही अजूनही भिंत आहे, चारी बाजूनी भिंत आहे. आणि ह्या ठिकाणी आमचं बालपण गेलं. मी देखील 3रीपर्यंत ह्याच वर्गामध्ये, म्हणजे माझं बालपण इथंच गेलं आणि 3रीपर्यंत शिक्षण देखील ह्याच शाळेमध्ये झालेलं आहे. थँक्यू. आणखी एक गोष्ट तुम्ही मला सांगू शकता की पाळक साहेब ज्यावेळेस लहान होते, तुम्ही लहान होता, तर पाळक साहेबांचा स्वभाव कसा होता हो त्यावेळेस? पाळक साहेबांकडे जर पाहिलं तर ते असं म्हणजे वाटायचं नाही की ते घोडके फॅमिली, कारण आमच्या सर्वांची अंगवृष्टी जी होती ती एकदम लीन असायची. पण पाळक साहेबांची तब्येत म्हणजे कुणी जर पाहिलं तर तो जरी 12 वर्षाचा तर तो 16 वर्षाचा दिसायची, अशी पाळक साहेबांची त्या काळात तब्येत होती. आणि पाळक साहेब आणि हे स्कॉलर होते, म्हणजे वडीलच शिक्षक असल्यामुळं ते जसं काय पाळक साहेब आणि माझ्या 3 नंबरचे भाऊ इथे स्कॉलर, 3 नंबरचे माझे बंधू त्या वर्नॅक्युलर फायनलचे ज्यावेळेला इथून सेंटरमधून मुलं गेली त्या वर्षी ज्या दिवशी ते वर्नॅक्युलर फायनल झाले तर फक्त माझे बंधू सुमंत घोडके हेच फक्त वर्नॅक्युलर फायनलमध्ये पास झाले होते टोरजे मधून. कारण ते सेंटर कुठे असायचं, परीक्षा श्रीगोंद्या त्या काळात तालुक्यामध्ये व्हायची. आज आपण बारामती या शहरामध्ये आहोत आणि या बारामती शहरामध्ये असताना पाळक साहेब दोडगे या ठिकाणचं शिक्षण पूर्ण करून 7वीपर्यंत आणि ते बारामतीमध्ये हे सर्व कुटुंब आलेले असताना आपण या ठिकाणी बघत आहोत की हे सर्व कुटुंब पाळक साहेबांचं एक घर दिसत आहे. या घरामध्ये ते राहण्यासाठी आलेले आहेत. आपण आता त्या घराकडे जाऊया की पाळक साहेब आणि त्यांचे सर्व कुटुंब, आई वडील, त्यांचं घर कसं होतं ते आपण या ठिकाणी बघत आहोत. हे आहे त्यांचं हे जुनं घर. आता आपण त्या घरामध्ये प्रवेश करत आहोत आणि बघूया आतमधून हे घर कसं होतं. आपण या घरामध्ये येत आहोत. हे आहे पाळक साहेबांचं घर. या घरामध्ये
बाळासाहेब राहिलेले आहेत. ही पहिली खोली आहे. आपण पुढे आल्यानंतर आपण बघत आहात ही बाळासाहेबांची दुसरी खोली आहे. या ठिकाणी बाळासाहेबांचे आई वडील त्यांचे सर्व भाऊ बहिणी या ठिकाणी ते राहिलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी ही एक खोली आहे. या एक खोलीमध्ये बाळासाहेबांचं वास्तव्य या ठिकाणी होतं. हे सर्व मिशनची घरं होती त्यावेळेस. आणि या ठिकाणी एक छोटं किचन आहे. या ठिकाणी आपण किचन बघत आहात. हे जुनं किचन आहे. त्याच्यानंतर हे नवीन बांधकाम केलेलं आहे. परंतु हे किचन जे बाकीचं आहे कौलं वगैरे हे सर्व काही जुनं आहे. अशा ठिकाणी बाळासाहेब या ठिकाणी वास्तव्यामध्ये होते बारामतीमध्ये. आणि याचा पुढचा जो प्रवास आहे तो आपण बघूया की बारामतीमध्ये त्यांनी कसं कसं कार्य केलेलं आहे, त्यांचं शिक्षण कसं झालेलं आहे, या सर्व गोष्टी आपण पुढे बघण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. आता आपण बारामती शहरामध्ये आहोत. आणि बारामती शहरामध्ये असताना बाळासाहेबांचं जे शिक्षण झालेलं आहे ते आहे मिशन हायस्कूल बारामती. तर आपण आता बारामती हायस्कूलमध्ये प्रवेश करत आहोत. आणि आपण बघूया की बाळासाहेबांचं 7वीपासून ते 11वीपर्यंत शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे. तर या आणि आपण आता या शाळेमध्ये प्रवेश करत आहोत. ही ती शाळा आहे. हे ते मिशन कंपाऊंड आहे. या मिशन कंपाऊंडमध्ये बाळासाहेबांचं 7वी ते 11वी पर्यंत शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे. आपण बघूया ती शाळा कशी आहे. आपण या शाळेमध्ये आता प्रवेश करत आहोत. ही आहे ती शाळा. बाळासाहेबांनी या शाळेमध्ये 7वी ते 11वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. प्रत्येक वर्गामध्ये बाळासाहेब या ठिकाणी शिकत होते, खेळत होते, बागडत होते आणि आपलं शिक्षण त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आज आपण अहमदनगर या ठिकाणी आहोत. बारामतीचं 11वीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि पुढच्या शिक्षणासाठी ते अहमदनगर या ठिकाणी आलेले आहेत. आज आपण या ठिकाणी आहोत युनियन ट्रेनिंग कॉलेजमध्ये. हे ते युनियन ट्रेनिंग कॉलेज आहे की ज्या ठिकाणी बाळासाहेबांनी आपलं शिक्षकीपेक्षेचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणून ते शिक्षक म्हणून आपलं शिक्षण घेतलेलं आहे, ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे. हेच ते वर्ग आहे आणि ज्यांनी या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण हा एक हॉल बघत आहोत. या हॉलमध्ये बाळासाहेबांनी लेकरांना संडे स्कूलचं शिक्षण दिलेलं आहे आणि शिक्षण देत असताना त्यांनी या ठिकाणी वचनाची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी आपण 1 मिनटं थांबूया, कारण बाळासाहेबांची आध्यात्मिक सेवेबद्दल बोलत असताना परमेश्वराला देखील त्यांची सेवा मान्य होती. योगायोगाने आध्यात्मिक हा शब्द बोलत असताना अचानक चर्चची घंटा वाजली. आपण ऐकूया चर्चची घंटा आणि बघूया बाळासाहेबांचं पुढील जीवन. खरं पाहिलं असं तर आपण जर बघितलं तर बाळासाहेबांची आध्यात्मिक दृष्टिकोनातून जी वाढ झालेली आहे ती या ठिकाणावरून झालेली आहे. आपण नगरमध्ये असताना या ठिकाणी आपण आलेलो आहोत न्यू मेमोरियल चर्च. आपल्याला दिसत आहे सध्या बंद आहे या ठिकाणी. आणि याच चर्चमध्ये आपल्या बाळासाहेबांचं लग्न झालेलं आहे.
अतिशय जुनं चर्च आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि या मोठ्या चर्चमध्ये पाळक साहेबांचं लग्न झालेलं आहे. आणि हे जे लग्न आहे हे शिरसाट पाळकांनी या ठिकाणी ते लग्न लावलेलं आहे. तुम्हाला जायचे होते, तुम्ही गेलात. मला गमवायचे होते, ते मी गमवले. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही आयुष्यातला एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावलं. एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावलं. एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले. पण दौंड या ठिकाणी असताना BCH ही जी मिशनची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण आलेलो असताना पाळक साहेब या ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी ही जी समोर शाळा आपल्याला दिसते त्या शाळेमध्ये पाळक साहेबांनी लेकरांना या ठिकाणी शिक्षण दिलेलं आहे. आणि शिक्षण देत असतानाच या ठिकाणी आपण बघत आहोत एक चर्च आहे. आणि या चर्चमध्ये ते परमेश्वराची सेवा करत होते आणि विशेष करून मुलांना संडे स्कूलचं शिक्षण या ठिकाणी ते देत होते. आणि शिक्षण देत असतानाच ते परमेश्वराच्या वचनाची सुवार्ता देखील या ठिकाणी करत होते. आणि हे ते चर्च आहे आणि ही ती शाळा आहे. या शाळेमध्ये पाळक साहेब लेकरांना शिक्षण देत होते. यावेळेस आपल्याबरोबर आहेत अनुपमा कदम आंटी आहेत, आमच्या चांगल्या ओळखीच्या आहेत त्या. आणि त्यांनी आणि पाळक साहेबांनी बरेच वर्ष या ठिकाणी या शाळेमध्ये काम केलेलं आहे. योगायोगाने ते आम्हाला या ठिकाणी भेटल्यात आणि आता आम्ही त्यांच्याशी 2 मिनिटं बोलणार आहोत. तर आंटी मला एक सांगा की पाळक साहेब तुम्ही या ठिकाणी काम करत असताना तुमचे काय अनुभव आहेत आमच्या पाळक साहेबांबरोबर? मी बाळासाहेबांच्या बरोबर इथं काम केलं 1967 साली. आणि मग त्यांनी इथं त्यांच्याकडं मुलांना त्यांनी खूप चांगले शिकवले. इथं बोर्डिंग असायचं तर त्या बोर्डिंगच्या मुलांना त्यांनी धार्मिक शिक्षण आणि गाणी शिकवायचे ते. आणि त्यांचं शिकवणं खूप चांगलं होतं आणि सगळ्या शिक्षकांच्या मध्ये मिळून मिसळून वागायचे ते. नंतर मग काही दिवसांनी डिसेंबरमध्ये माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदमध्ये गेले. पण त्याच्यानंतर जून महिन्यापासून ही शाळा बंद पडली. तर घोडके वसंत घोडके हे ह्या शाळेमध्ये शेवटपर्यंत कामाला होते. तिथून पुढे नंतर मग ते पुण्याला वगैरे गेलेले. ते स्वभावाने खूप चांगले होते, धार्मिक होते आणि शिकवण्यात खूप त्यांचा हातखंडा होता आणि फार बोलके होते आणि सगळ्या शिक्षकांच्या मध्ये अतिशय हुशार होते ते. धन्यवाद आंटी. सध्या आपण दौंडमध्ये असताना BCH प्राथमिक शाळा या शाळेमध्ये पाळक साहेबांनी लेकरांना शिक्षण दिलेलं आहे. आणि या ठिकाणी ते सर्व्हिस करत असताना आपण बघत आहोत की ही जी संपूर्ण शाळा आहे परंतु सध्या ही शाळा बंद पडलेली आहे. आतमध्ये सर्व वर्ग आहेत परंतु हे सर्व वर्ग देखील सध्या बंद आहेत. परंतु पाळक साहेबांनी या शाळेमध्ये लेकरांना शिक्षण दिलेलं आहे. आणि पुन्हा हेच एक चर्च आहे की ज्या चर्चमध्ये पाळक साहेबांनी लेकरांना संडे स्कूलचं शिक्षण दिलेलं आहे आणि देवाची सेवा देखील या ठिकाणी केलेली आहे. तर या पद्धतीने पाळक साहेबांचा दौंडचा प्रवास या ठिकाणी होतो आणि याच्या पुढे मग ते पुण्याला त्यांच्या सर्व्हिससाठी, त्यांच्या नोकरीसाठी त्यांची बदली पुण्याला झालेली आहे. आज आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत. पुण्यामध्ये खडकी या ठिकाणी असताना पाळक साहेबांची बदली बारामतीवरून पुण्यामध्ये झालेली आहे. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पाळक साहेब खडकी या ठिकाणी राहत होते. आणि ही ती शाळा आहे सेंट जॉन शाळा. ही जुनी शाळा आहे. या ठिकाणी मिशनची शाळा आहे आणि या मिशनच्या शाळेमध्ये त्यांची बदली झाली. आणि त्यांच्या बदली झाल्यानंतर ते या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी या ठिकाणी घडवलेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी या ठिकाणी शिक्षण दिलेलं आहे. हाच तो फळा आहे की ज्या फळ्यावरती देखील पाळक साहेबांनी कधी कधी आपली नाव अक्षरे वगैरे टाकली असतील या ठिकाणी. आणि हे जे वर्ग आहेत 1, 2 आणि या ठिकाणी 3रा वर्ग आहे. या 3 वर्गामध्ये पाळक साहेब नेहमी येणं जाणं चालू होतं. आणि असं असताना देखील या ठिकाणी आपण बघत आहोत की सेंट मेरी चर्च
या ठिकाणी सेंट मेरी चर्च आपल्याला दिसत आहे. हे चर्च आता नवीन बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे. पूर्वी एक जुनं चर्च होतं जे ब्रिटिशांनी बांधलेलं होतं आणि त्या चर्चमध्ये पाळकसाहेब जे काय मुलं होते त्या मुलांना संडे स्कूल या ठिकाणी देत होते. त्याच पद्धतीने संडे स्कूलचं शिक्षण देत होते आणि परमेश्वरीची सेवा देखील या ठिकाणी ते करत होते. असा हा खडकीमधला त्यांचा जो प्रवास आहे तो या ठिकाणावरून सुरू झालेला आहे. यावेळेस आपण या चर्चमध्ये असताना माझ्यासोबत आहेत पाळकसाहेबांचे 4 नंबरचे सख्खे भाऊ सुभाष घोडके आणि त्यांच्यावर आपण 2 शब्द बोलूया की त्यांचा अनुभव आपल्या भावाबद्दल कसा होता, त्यांचे संबंध कसे होते, त्यांचं बालपण कसं गेलेलं आहे. तर 2 मिनटं ते आपल्याशी बोलतील यावेळेस. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे की पाळकसाहेब हे माझ्यापेक्षा म्हणजे मी त्यांच्यापेक्षा जवळजवळ 4थ्या नंबरचा भाऊ आहे त्यांचा आणि जवळून त्यांना मी ओळखत होतो आणि पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते ज्यावेळेस बारामतीहून ज्यावेळेस खडकी या ठिकाणी आले सेंट मेरीमध्ये पाळक या नात्याने म्हणजे सेंट मेरीमध्ये आले आणि स्कूल टीचर म्हणून त्यांनी इथं सेंट जॉन स्कूल जॉईन केलं आणि ते या खडकी या ठिकाणी खडकी बाजारामध्ये राहायला होते ते आणि इथे राहत असताना ह्या सेंट मेरी चर्चमध्ये ते प्रभूची सेवा करत होते आणि संडे स्कूल घेत होते आणि त्याचप्रमाणे सेंट जॉन स्कूलमध्ये ते शिक्षक असल्यामुळे बरेच विद्यार्थी त्यांच्याबरोबर बरेच विद्यार्थी त्यांचे मोठमोठ्या हुद्द्यावरती गेलेले आहेत आणि ते देखील काही विद्यार्थी त्यांना येऊन पाळकसाहेबांना भेटत असे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रभूची सेवा ह्या खडकी बाजारामध्ये चांगली केली. आणि मी प्रत्येक वेळेस येऊन मी त्यावेळेस राहायला म्हणजे दापोडी या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणाहून आम्ही दोघे आम्ही सगळी फॅमिलीसहित आम्ही सगळेजण यायचो पाळकसाहेबांना भेटायला आणि सेंट मेरी चर्च झाल्यानंतर आम्ही सुटल्यानंतर आम्ही जायचो आणि त्यांचं कार्य बरंच मोठं होतं या ठिकाणी आणि त्यांनी कार्य करता करता त्यांनी ह्या ठिकाणी जे कार्य केलं ते प्रभूला मान्य आहे ह्या दृष्टिकोनातून मी प्रभूवरती विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे त्यांनी बरंच मोठं कार्य ह्या सेंट मेरी चर्चमध्ये केलेलं आहे. त्यांचं मला वाटतं मला असं माझ्या समजुतीप्रमाणे मला असं वाटतं की त्यांनी जवळजवळ अर्ध आयुष्य आपलं ह्या सेंट मेरी चर्चमध्ये त्यांनी घातलेलं आहे आणि खरंच त्यांनी प्रभूची सेवा ही फार उत्तम तऱ्हेने पार पाडली हे जवळून मी पाहणारा त्यांचा साक्षीदार आहे. एकच त्यांचा भाऊ नव्हे तर ख्रिस्तात देखील मी त्यांचा भाऊ म्हणून आपण जर मानलं तर ख्रिस्तात देखील मी त्यांचा भाऊ आहे आणि ह्या दृष्टिकोनातून त्याची जवळून सेवा आम्ही पाहिलेली आहे आणि आम्ही सर्व कुटुंबांनी त्यांची जवळून सेवा पाहिल्यामुळं आणि त्यांना खरंच त्यांना म्हणजे ह्या ज्या हे जे त्यांना परमेश्वराने चांगल्या तऱ्हेने आयुष्य दिलं आणि त्यांची धाव संपवली यातच मी परमेश्वराचे चांगल्या तऱ्हेने आभार मानतो. हेच मी आपणास विनंती करतो. सध्या आपण आहोत वडगाव शेरी या ठिकाणी आणि वडगाव शेरीमध्ये पाळकसाहेब खडकवासला एनडीए या ठिकाणावरून त्यांची बदली झाली कळस या ठिकाणी आणि कळस या ठिकाणी ते शिक्षक म्हणून कामाला आलेले असताना ते वडगाव शेरी या ठिकाणी या घरामध्ये ते राहत होते. ते घर आपण बघूया. हे आहे ते घर. या घरामध्ये पाळकसाहेबांचं वास्तव्य होतं. ते या ठिकाणी राहत होते. सध्या ते घर बंद आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हे संपूर्ण घर या ठिकाणी आपण बघत आहोत. 1980 पासून ते 2007 पर्यंत ते या घरामध्ये राहत होते. साहेब 2007 नंतर या ठिकाणी ते वास्तव्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी ख्रिश्चन फेलोशिप या चर्चची स्थापना केलेली आहे आणि नंतर पुढे आपण या ठिकाणी बघत आहोत सेंट पॉल चर्च. हे आहे संपूर्ण सेंट पॉल चर्च जे पाळकसाहेबांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अनेक असे ख्रिस्ती लोक या ठिकाणी येत असे आणि प्रार्थना भक्ती या ठिकाणी ते करत होते. आपण आता बघूया की पाळकसाहेबांचं घर कसं आहे. आपण त्या घरामध्ये आता या ठिकाणी जात आहोत. हे आहे पाळकसाहेबांचं घर ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. ते वावरत होते. ते या ठिकाणी लोकांना संदेश देत होते, लोकांच्या भेटीगाठी घेत होते आणि असं हे पाळकसाहेबांचं घर आहे या ठिकाणी. आपण या घरामध्ये येत आहोत. हे आहे पाळकसाहेबांचं घर.
या ठिकाणी अनेक लोकांशी त्यांनी संपर्क साधलेला आहे. बरेचसे लोक त्यांना या ठिकाणी भेटायला येत होते, त्यांच्याशी देवाबद्दल वचनाबद्दल बोलत होते. पाळकसाहेब व पालकीनबाई यांचा जवळजवळ 46 वर्षाचा वैवाहिक जीवनाचा प्रवास. या प्रवासामध्ये दोघांनीही एकमेकांवर अतोनात प्रेम केलं. दोघांनीही एकमेकांची काळजी घेतली. दोघांनीही एकमेकांची सेवा केली. हे करत असताना, परमेश्वराच्या वचनामध्ये वाढत असताना, त्यांनी आपल्या स्वतःची, आपल्या लेकरांची देखील वाढ परमेश्वराच्या वचनामध्ये केलेली आहे. पाळकीनबाईंना 2 शब्द बोलण्याची विनंती केली, परंतु त्यांना घाईवरून आलं. त्या बोलू शकल्या नाही. पण त्यांनी सांगितलं की पाळकसाहेबांनी माझी खूप सेवा केली, माझी खूप काळजी घेतली, पण मला त्यांची काळजी घेता आली नाही. असं त्यांनी आवर्जून मला सांगितलं की हे शब्द तुम्ही माझ्यासाठी बोला. जशी वेळ निघून जाईल तशी जखमसुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही, कुठलीच तोड नाही. त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही, साखरही गोड नाही. डॅडींच्या छायेविना सर्व काही वाटे अपूर्ण. कोणत्याही धनसंपत्तीने सुद्धा न होई कधी ही पोकळी संपूर्ण, ही पोकळी संपूर्ण, ही पोकळी संपूर्ण. या ठिकाणी आपण 2 मिनटं थांबूया. सर्वजण उभे राहूया, आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला आम्ही गौरव देतो. कारण तू म्हणतोस मी आत्मा आहे आणि माझी प्रार्थना लेकरांनी आत्म्याने केली पाहिजे. त्याप्रमाणे जेव्हा आम्ही आत्म्याने तुझी प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेमध्ये एवढंच मागतो की आम्ही तुझे आभार मानतो. गेल्या वर्षभर तू आम्हा प्रत्येक लहान तो लेकरांचा सांभाळ केलेला आहे. सर्व प्रकारच्या वाईटापासून सांभाळलं, घाणेल्या आणि घाणेल्या पाथींच्या आजारापासून बचाव केला, अपघातापासून बचाव केला. प्रत्येक लेकरांच्या कामकाजामध्ये तू त्यांना मार्गदर्शन केला, बिझनेसमध्ये मार्गदर्शन केलंस, म्हणून मी तुझे प्रथम उपकार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. आता बाप्पा नवीन वर्षामध्ये अद्भुत रीतीने नवीन वर्षाचा पहिलाच दिवस तुझ्या स्तुतीसाठी आम्हाला दिलेला आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. कारण हा नवीन वर्ष जे आहे ते तू आम्हाला आरोग्यदायक लाभू देत आहेस. इतकंच केवळ नव्हे, या नवीन वर्षाची नवीन बक्षीस तू आम्हाला देऊ केलेली आहेस, ती म्हणजे उदंड आयुष्य, आरोग्यदायक आयुष्य प्रत्येक लेकराला, लहान थोरांना, वृद्धांना. म्हणून मी तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. हो, या नवीन वर्षाचा नवीन प्रकाश जो आहे तो आम्हाला तू दाखवलेला आहेस आणि म्हणूनच आम्ही प्रत्येकाने ज्योत हातात घेऊन तुझी स्तुती आणि तुझी आराधना देवबापा या संपूर्ण कॉलनीमध्ये आम्ही केलेली आहे. ती आम्हासाठी आशीर्वादित केलीस, उपकार मानतो देवबापा. लेकरांना सर्वांना कळू दे की देव हा जिवंत देव आहे आणि त्याची उपासना आत्म्याने केली पाहिजे. तो आशीर्वाद देतो, आमच्या देशावरती आशीर्वाद पाठवतो, आमच्या देशामध्ये शांती निर्माण करतो, एकमेकावरती प्रीती करण्यासाठी सहाय्य करतो. गरिबांना आयुष्य छोटं होतं, पण तुम्ही खूप काही सोडून गेलात, खूप काही सोडून गेलात. जाण्याची वेळ नव्हती, थांबण्यासाठी खूप होते, तरीही ध्यानी मनी नसताना आम्हाला सोडून गेलात, आम्हाला सोडून गेलात. यापेक्षा दुर्दैव ते काय, रडविले
तुम्ही आम्हाला रडविले, तुम्ही आम्हाला. देवापुढे खरंच कोणाचं चालेना, देवापुढे खरंच कोणाचं चालेना, देवापुढे खरंच कोणाचं चालेना. येथे उपस्थित असलेले सर्वजण तसेच घोडके परिवार आणि नातेवाईक, याजक वर्ग, सेंट पॉल चर्च मंडळीतर्फे पाळक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. पाळक साहेबांचा हा संपूर्ण प्रवास बघितल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते की पाळक साहेबांचे अतिशय आवडते वचन, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. हे वचन त्यांना का आवडत होतं तर पाळक साहेबांच्या एकूण 4 पिढ्या आपण आत्ताच बघितल्या. या 4ही पिढ्या परमेश्वराच्या वचनाची सेवा करीत होते आणि यापुढेही करीत राहतील. पहिली पिढी पाळक साहेबांचे आईवडील जे मिशनरी कार्य करीत होते. दुसरी पिढी पाळक साहेब की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतलं. तिसरी पिढी पाळक साहेबांची लेकरे नितेश आणि सॅमसन घोडके. हे देखील सेंट पॉल चर्च जे पाळक साहेबांनी मंडळी स्थापन केली त्या मंडळीची सेवा आणि परमेश्वराच्या वचनाची सेवा करीत आहेत. चौथी पिढी नितेश आणि सॅमसन घोडके यांचे चिरंजीव समीक्षक आणि शालोम हे देखील प्रभूच्या सेवेसाठी तयार होत आहेत. म्हणूनच आम्हाला हे कळते की पाळक साहेबांना हे वचन का आवडत होतं, कारण मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.